लग्नाच्या अगोदर लय ताल ताल मांड्यावाजी चालत होती खोद्यात सोडून मांड्यावाजी चालत लग्न झालं मांडी गेली चाल गेला तुम्हाला आपल्याला नाही यायचं बघणार तुमचं एक वाक्य सांगा मला बायको केल्यानंतर ज्याचा परमार्थ सफल होतो तो खरा परमार्थ बायको नाही असले कोणी करेल परमार्थ काही साधनच नाही चला बा तो परमार्थ नाही 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 महाराजांची भाषा माझी नाही बरं का किती सुंदर प्रमाणे त्याला मी जाणं आणि माझं जाणं बरोबर परमार्थ मी जाणं माझं जाणं आणि कधी ध्यानात ठेवायचं महाराज गायक वादक कोणी जर भजनी सगळे ध्यानात ठेवा कोणी कुणालाही नाव ठेवलं ना चालेल महाराज पण आपण आपल्या माणसाला कधी नाव ठेवायचं नाही हे वैशिष्ट्य एवढं पत्ते पाडायचं आपला एक सुंदर वादक आहे ना जाऊ द्या पण ती संप्रदायाची शान आहे एक गायक आहे ना जाऊ द्या ती व्यक्ती कशी असो पण संप्रदाय वाढवणारी माणसं आहे आपल्या माणसाला आपल्या माणसं आपल्याला ह्याच खुडी नाटल्या देवळाकडे येणारी तरुण पोरं कमी कशामुळे झाली मला पोरं बिघडेल नाही ही जुनी मंडळी नंगाटे नाही तर पोरं काहीच करीत नाही मला पोरं कवाय देवळाकडे यायला तयार पण जुन्यांना लई खुडी पोरानं टाळ घेतला का उठला ते बाबा बोंबलू नको हवा टाळ तू बाई वाड्यावर या कुठं तू आणायला लागतो असं झालं मला तुम्ही बारीक अभ्यास करा ह्या 10-15 वर्षामध्ये तुम्ही माना नका मानू मारा तुम्हाला पटलं तर आम्हाला पण आमच्या बोलण्याचा बराचसा झटका झालाय येणारी मंडळी देवळाकडे वाढली एका एका दिंडीमध्ये 10-15 पोर राहतात मला हरिपाठ नाही येऊ द्या पण भांडे घासण्यापासून तर भांडे ट्रॅक्टर मध्ये लावेपर्यंत कामं करतात दिंडीवाले काय वांग करतात वय घेऊन येणार ते बिशी दिली का चपात्या आणल्या का म्हणजे बिशी संघ चपात्या आणा 4 दिवस शिरेनं पार घासा गेला मिरच्या खरी कामं पोरांची करा कधी बी दिंडी मालकानं शेवटच्या दिवशी पोरांचंच कौतुक करावं थोडं फार तरी कारण ते वाढेल त्यांना नाही विचारते लोक पुढारी आला का बसा बोकांडी आमच्या अशी यांपट लोक झाली आता तुम्ही एवढे माझ्या पुढे रंगले आता एखादा आमदार खासदार आला तुम्ही जाते त्याच्या मागे इंदुरीकर गेला उडत या अशी लोक इंदुरीकर गेला उडत त्याला वा वा या आमचं बॉम्ब बांधलं म्हणजे भिकार लोक माझी भाषा नाही मारू ते माऊलीची ओवे पूज्यता डोळा न देखावी आणि स्वकीर्ती कानी ना ऐकावी मग विद्वान माणसाचं लक्षण सांगा तुम्हाला चातुर्य लपवी महत्व हरपी आणि पिशे पण निर्वी जगा कुणाला कधी नाव ठेवायचं नाही मला 25 वर्ष झाली बाबा ठेवले तुम्ही कोणी बसलेले सांगा इंदुरीकर नाही कधी नाव ठेवलं कामच नाही काय संबंध आपलंच आपल्याला उरकाना कधी ध्यानात ठेवायचं गायकानं गायकाचं कौतुक करावं आणि आपल्या माणसाने आपल्या माणसाचं कौतुक करायलाच पाहिजे का करू नये रस्त्यानं जाणाऱ्या पोराला हिरा सापडला त्यानं ओळखला तो हिरा आहे ओळखला त्यानं ते पळत गेलं ना आईला म्हणलं आई हा हिरा आहे आईची बुद्धी बदलली ती म्हणली हिरा जर याला कळला हा हिरा आहे तर याचे पैसे मोकार येतील आई म्हणली तो हिराच नाही काच दे फेकून आई म्हणती म्हणलं फेकलं त्यानं पण तो हिरा तिनं संध्याकाळी सापडून सोनाराकडे आला आणि सोनारा सांगितलं एवढा हिरा मोड सोनाराला घामच आला म्हणलं फळकाटा सगळं जरी दुकान इकलं ते एवढे पैसे होणार तो म्हणला हा हिराच नाही त्यांना फेकून पण ती सोनारानं तो हिरा पारख्याकडे नेला आणि पारख्याला सांगितलं या हिरा घे पारख्याला कळलं किंमत नाही आहे पारख्याला सांगितलं हिराच नाही हा काच त्याने फेकून दिली तो हिरा जमिनीवर पडल्यावर फुटला आणि तो हिरा रडायला लागला तो पारखी त्याला विचारतो का रे बाईनं फेकलं तू रडला नाही सोनाराने तुला फेकलं तू रडला नाही आणि मी फेकल्यावर तू रडला तो हिरा म्हणतो अरे त्या बाईची नीती भ्रष्ट झालती सोनाराची बुद्धी भ्रष्ट झालती पण तू माझ्यातला तज्ञ आहे मग कोणी कुणालाही फेकावं आपण आपल्याला फेकू नये कोणी कुणालाही फेकावं आपण आपल्याला फेकू नये हे शिका राजकारणी लोकांकडून ही निवडणुकीत असे खचाखच एकमेकाला घोडे लावतात पण संध्याकाळी एकाच कोंबडी ओकत जातात त्यांची कधी गच्ची दारादारी झाली का
सेनेची मनसेतील राष्ट्रवादी नाही नाही नाही, त्यांनी आपल्याला चुत्या बनवलंय आणि आपलं म्हणतं मी लग्नाला नाही जाणार का, पार्टी दुसरी आहे. तू नाही गेला तरी त्या पोरीला पोर होणार, तुझ्या वाचून का आई आणलं नाही. शिका त्या राजकारणी लोकांकडे. राजकारणी माणसाकडे दोन गोष्टी असतात महाराज. एक, पब्लिक चुत्या बनवायचं खरं मशीन त्यांच्याकडे. वर त्यांच्या कोंबड्या त्यांनी सणासण तोडायच्या, चिअर करून फुटाने खायचे, खाली गावाखाली लावून द्यायच्या आणि गावातली म्हणते त्याची गाडी नाही जाऊन जाणार, तसं पडीत ठेवीन बा. पण जाऊन नाही मग तर माझ्या बापाचाच नाही. आता लोकांना काय माहिती तू कोणचं आहे. त्या बाबळीपासून या बाबळी पोत आपलं इकडली आखी, पण त्याची जिरी नाही. कार्यकर्ते पुढारी लोक ध्यानात ठेवा, काळ फार वाईट आलाय आता. लोक फक्त स्वार्थावरच प्रेम करतात, परमार्थावर नाही. काय मत आहे तुमचं. 15 वर्षापूर्वी गावात सरपंच माणूस झाला तर त्याला आदराची वागणूक होती. आज सरपंचाच्या मागे फक्त मिळती म्हणून इंडा, त्यात नाही तर लोकांना काय घेत नाही, महिन्याला का सरपंच नावा होईल. हा सरपंच झाला ना, लोक फक्त पूर्वी कसं होतं, गावात काम हो नाही तर न हो पण मर्यादा होती. आज मर्यादा नाही. आता जर सरपंचाला म्हणला माझी मुलगी आजारी, तो जर म्हणला सकाळी पाहू, लोक त्याला डायरेक्ट म्हणतो तू बोलतो कशाशी, 6 वर्ष तुझ्या मागे येईल, काय पागल होतो मी. दुसऱ्या पक्षात आता नाही. आता पोरांनो ध्यानात ठेवा, नादीच लागायचं असेल ना, फक्त आमच्या टोळीचे मेंबर व्हा, कोणच्या नादी लागू नका. आणि एक वाक्य सांगा, आमच्या टोळीत जर तुम्ही आलात तर नीट ऐका, श्रीमंत होणार नाही पण समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही. समाजात मान राहील. उगाच कोणची सट्टी प्यायची आणि कोणच्या मागं बोंबलं तिंडायचं. वाईट दिवस आले जातात. अर्धा लिटर पेट्रोल दिलं, 4 रियालीला इळभर इळलं, पेट्रोल संपलं, लुटीत आलं ते पेट्रोल. तिकून येताना लुटीत आलं. कोणी सांगितलं झट्टे करायला तुम्हाला. हा, तो काळ गेला महाराज. दंगली काढणं, मोर्चे काढणं, आंदोलन करणं, तो काळ वेगळा होता. आज तो नाही. आज ही मंडळी वापरून घेतील, सीझन संपल्यावर सोडून देतील. हातानं 40% पोरं भिकारी झाली. हो, 15 वर्षापूर्वी गाड्या पेटवणं सोपं होतं, 2018 सोपं नाही. 18ला कायदा कडक झालाय, पोलीस यंत्रणा आता लई नंगाड झाली. आणि व्हायलाच दंगल होऊन गेलो, पोलीस सापडते. बस गाडी, तुम्हाला मला माहितच नाही काही. गाडीत बस. एक तर गावाला गेलं तर इष्टीतून उतरलं, स्टँडवरच उभं होतं. बस गाडीत. तुम्हाला मी आताच उतरलो, आता ह्या गाडीत बस. एक तर संडासला गेलं तर डबड्या सगळं नाही बस. आणि त्याच्या पुढचं ऐका पोरांनो, तू युवक कार्यकर्ते नीट ऐका, तुमचा आलाय सीझन आता. भंगार आवला दि नाही काय आलं बोंबला तर. आता तुम्हाला काय घेतील 2-4 महिने वापरून, 30-4ला देतील सोडून. प्यायला नाही मिळणार, तुमची तुम्हाला गलासात धरावं लागेल. आता काय करणार. खिशात गलास ठेवा आणि करा प्रमाण पाठ. आपली आपण करा सोडवण. काय पोरांनो, 100% जनता आता कॅमेऱ्यात येईल आणि 100% जनता मोबाईल मध्ये. जर क्लिप मध्ये घात पडली ना दंगलीच्या, अशी खुटी गुतन, खुटा उपटन पण खुटी निघायची. हातानं झट्टे करू नका. तुमच्यापैकी कोणी गुतेला असेल तर त्याला विचारा ना कसं काय. त्याला फक्त म्हणा उद्या मोर्चा आहे, मी गावाला चाललो, आग लावत्या. महाराज पोरांनो, याला कारण आहे का, 3 महिने जामीन नाही त्याला. आता किती, 3 महिने. आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. कार्यक्रम तुम्हाला म्हणता मी 2-4 दिवस टीव्हीला आलो, साहेबांना माझ्या पाठीवर थाप टाकली. काम लय वाईट, त्याच्यात उतरू नका. त्याच्यात उतरू नका. आमच्या टोळीत या. त्याच्या पुढचं ऐकलं होतं अजून मेंदू बंद होईल तुमचा. विमानानं प्रवास करायला सुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागतो. सरपंच व्हायला 3 किलो कागद लागत आहेत आता. आधार कार्ड, पॅन कार्ड, बापाचं कार्ड, मेवणीचं कार्ड, साडूचं कार्ड, अख्ख्या गावाचं कार्ड.
अजून 2 वर्षानं बायको करायला सुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागल. हे तुकडं गुतेले का नाही फोडा सुपारी गुतेले का फोड नका सुपारी तिला पोरच नाही होणार का हा काही तारखेला जाणार पोर होणार का सावध व्हा भाऊ बरं ती केस काय 10-15 वर्ष नाही चालत 90 म्हातारे कचेरीच्या दारात उभं होतं जवळजवळ मिळालंच होत पण बसले होते लिंबाखाली त्याला एकदम मला बाबा रामराम काय गडबड आहे मला तारीख आहे कधीची मी क्वारेला होतो तेव्हा गाडी पेटवली होती सावध व्हा आणि चला थोडं पुढं राहिलं तर ध्यानात ठेवा हे चला थोडं माग गेल्यावर परत पुढे जावं लागेल तुम्हाला अभंग तुकाराम महाराजांचा आहे कडवे 4 आहेत आणि धन्यता व्यक्त करणार आहे धन्यता अभंग संपवलाय आता मी तुम्हाला उत्तर सांगितलं होतं हाडाचा वारकरी अधिक काळे आईचा वारकरी इथं आपण 10 मिनिटापूर्वी होतो फायनल आता थोडं किचकटे पण तुम्हाला घुसून देतो पहिलं जग शून्य होतं ओम झाला तयार अक्षर झाली 3 वाण्या झाल्या 4 आणि खाणी झाल्या 4 आणि युनी झाल्या 84 लक्ष इथून आपण बाजूला गेलो ती नाही काळजी करायची तुम्हाला आणि त्याच्यात मी तुम्हाला असं सांगितलं होतं आयुष्य द्यायचं कमी पण बुद्धी द्यायची आणि याला देव म्हणून बनवायचं नाही हा देवच झाला पाहिजे मग याला आयुष्य किती द्यायचं अल्प आयुष्य मानव देह शतगणिले अर्धरात्र खाय पुढे बालवत पिडा रोग क्षय मग आता याला दिलं तयार करू पण याला पाठवायचं कुठं खाली कशाला करी टाणी
तर याला बनवायचं ठरलं, पण आयुष्य द्यायचं कमी, बुद्धी द्यायची जास्त, आणि हाच देव झाला पाहिजे. पण हा तयार कसा करायचा, तयार करून दाखवतो, बदनात सोडून देतो. चला पटकन. बरेचशा लोकांच्या तक्रारी तेवढ्या बारीक बारीक ऐका. आता श्री संघ जर समतिथीला झाला तर मुलगा होतो, श्री संघ जर विषम तिथीला झाला तर मुलगा होतो, आणि श्री संघ जर आशु वेळेला झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होत असते. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे, मी आयुष्यात चांगला वागून माझा पोऱ्यानं आलाय का आला. तसं नाही येते, टायमिंग हुकला का क्वालिटी खराब. मग तुम्ही म्हणाल याला पुरावा. पुरावा नंबर 1, पुलस्य नावाच्या ऋषीने कैकशी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संघ केला तर रावण बिभीषण कुंभकर्ण जन्माला आला. आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संघ केला तर त्याच्या पोटी हिरण्याक्ष नावाचा राक्षस जन्माला आला. आणि हिरण्यकश्यपूने नारायण नारायण म्हणत संघ केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला. अशी बोगसगिरी चालत नाही. चला, श्री संघ झाला. पहिल्या महिन्यामध्ये बाळाला डोके, तर बाळ श्री संघ झाल्यानंतर 21 दिवसापासून हवेच्या बुडबुड्यापासून बाळाची उत्पत्ती सुरू होते. बाळ बनवून दाखवतो एका मिनिटात. कीर्तनात लवकर पोर होते. पहिल्या महिन्यात डोकं येतं, बनवून दाखवतो. पहिल्या महिन्यात डोकं येतं, दुसऱ्या महिन्यात करचरण येतात, तिसऱ्या महिन्यात लिंग येतं, चौथ्या महिन्यात हस्ती येतात, 5व्या महिन्यात त्वचा येते, 6व्या महिन्यात बाळ फिरायला लागतं. ते उजव्या कुशीने फिरलं तर मुलगा होतो, ते जर डाव्या कुशीने फिरलं तर मुलगी होते. 7व्या महिन्यामध्ये सप्तधातू येतात. 8व्या महिन्यामध्ये बाळ त्याला मागच्या जन्मी कोण होतं त्याचं स्मरण होतं. आणि 9व्या मध्ये ते देवाला प्रार्थना करतं, देवाला बाहेर काढ. 9व्या अध्यायातली मातेच्या उदर कोरी, पचून विष्ठेच्या धात्री. आणि आशीची कोवी 13व्या अध्यायात मातेच्या उदर कोरी. 2 ठिकाणी ओवी आहे. ऐका, आता ते बाळ बाहेर येताना तिथं आजीबाई लागते. आणि बाळ बाहेर आल्याबरोबर आजीबाई हातवाला करते, आजीचा करावा लागतो तो गार पाण्यानं. आणि केलं का बाळावर शिपडला का ते कार्ट सावध होतं. आणि ते म्हणतं क्याव म्हणजे मी काही करीन, तुला काय घेणं. ते बाळ बाहेर आलं तेव्हा काय झालं महाराज मंडळी. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 100 लिहून घ्या. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 100. देहाच्या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जयापरी. आणि त्या बाळाच्या कपाळावर सटवी लिहायला येते. 5 दिवस जन्माला आलेलं बाळ कोणाला दाखवायचं नसतं बाईला म्हणलं, त्याच्या बापाला सुद्धा नाही. ते उघडं राहिलं तर हेकणं होत असतं. म्हणून त्याच्या आईच्या उशाला पाटा ओरोटा साबर ठेवावं लागतं. आणि त्याच्या कपड्यावर सटवी लिहायला येत असते. आता हे 15-20 वर्षापासून येत नाही सटवीनं ते बंद करून टाकलं होतं. तिच्या डोक्या बाहेर झालं. ती काय आता सगळ्या बाळा 3 होत्या दवाखान्यात. ती वासना येत नाही, तुमचं तुम्ही पहा. आणि बाळाच्या कपड मग कोण लिहितं बाळाच्या कपड्यावर? नर्स फिरचं इंटर देत नाही, पांढऱ्या कपड्यावाली हेच लिहायच्यात. आणि मग बाळानं हॉस्पिटलमध्ये डोळे उघडले का त्याला 2 गोष्टी दिसत्या सध्या, सलाईनाच्या नळ्या, बाटली. पोरानं 5वीला बाटली पाहिली. ते बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर घेतलं, त्याला ओवी अध्याय नंबर 18 ओवी नंबर 101 ललाटीचे लिहिले ते काही केल्यानं मोडेगा. आणि बाळाच्या कपाळावर सटवी लिहायला आली. अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329. अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329. उपजलिया बालकाशी, नाम नये तया पाशी, मारिल्या नावे हाका ओ देत उठे. बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर घेतलं, त्याला नाव ठेवलं. आणि हा शरीर तयार झालं. देव होण्याचा अधिकार येणार, स्वर्गात नाही. मला मिळालाय, मी धन्य आहे. हा देहच कसा आहे
मागे थोडा. जन्माला आला तो देह देवाला मिळाला नाही, पावला हा देह कागद आली न्याय. आता याच्यात थोडं परत किचकट आहे, पण फिट करून घ्या. पहिलं फिट करून सोपं करून दिलं. आता हा जन्माला आलाय. आता इथं लय ऐका बारीक, थोडं लिहूनच घ्या, मोबाईल मध्ये घेऊनच जा, रोज ऐकायला काम आहे. याला इथून वर इंद्रिय आहेत 5. त्यांचं नाव आहे ज्ञानेंद्रिय. इथून खाली ज्या इंद्रिय आहेत त्यांचं नाव आहे कर्म इंद्रिय. ज्ञानेंद्रियाने ज्ञान प्राप्त करायचं आणि कर्म इंद्रियानं कर्म करायचं. आता ज्ञानेंद्रिय जे आहे तर याला 2 गोष्टी पाहायच्या फक्त, चांगल्या किंवा वाईट. नीट आहे का? यानं 2च गोष्टी करायच्या. याला 2 गोष्टी पाहायच्या, चांगलं किंवा वाईट. हे याचे गुण आहेत. दुसऱ्या अध्यायातले ओवे आहेत. हे याचे गुण आहेत डोळ्याची. काय? आणि त्याला रूप पाहायचं, पण कसं? ब्यासूर आणि कठीण असं याला पाहिजे. ओवी आहे दुसऱ्या अध्यायात. पुन्हा ऐका नाही. यानं काय करायचं? 2 गोष्टी बोलायच्या. मृत्यू. मृत्यू म्हणजे पहा कसं आहे, स्पर्शाचे 2 गुण आहेत, मऊ आणि कठीण. डोळ्याला चांगला किंवा वाईट. याला स्पर्श मऊ किंवा कठीण. आणि मग असे किती झाले? इथून वर 5, इथून खाली 5, 5 आणि 5 10, आणि मन 11 झाले का? 11. आता या 11 जणांना 11 शत्रू आहेत. कोणते? ऐका आता. बाहेरून 5 आणि आतून 6. बाहेरचे 5 लिहून घ्या. शब्द, रूप, रस, गंध, स्पर्श झाले 5. हे बाहेरचे 5 आणि आतले 5, आतले 6. आतले 6 काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि अहंकार. आणि 11 दुने. आता लय किचकटे. आता करंट लागला. याच्यात 22 झाले बरं का आताशी, अजून बरेचसे. बाहेरचे 5 आणि आतले 6 11. 5 इंद्रिय, 5 इंद्रिय 10 आणि मन 1 11. 11 दुने 22. आता हे 22 जणांचा तमाशा ऐका नीट. याने जर एखादी गोष्ट पाहिली तर याला फक्त पाहण्याचा अधिकार आहे. ती गोष्ट योग्य की अयोग्य ठरवण्याचा अधिकार याला नाही. याला आधार घ्यावा लागतो. कुणाचा? मनाचा. बस फिट बसलं कीर्तनात. आता करंट लागला. याने गोष्ट पाहिली पण याला निर्णय घेण्याचा अधिकार नाही. याने मनाला सांगितलं काय करू, मनाला ती गोष्ट स्वतः जवळ ठेवावं लागत होती. त्याने ह्या 10 जणांना मेसेज करायचा नव्हता, पण मनानं काय केलं? 10 जणांना मेसेज केला आणि अख्खं शरीर जाग झालं. रिपोर्ट कुणाकडून आलाय? डोळ्याकडून. आधार कोणता आलाय? मनाचा. आणि सगळे जग जाग झाले आणि शरीरात तयार झाला तो काम. काम आणि घडला तो बलात्कार. बलात्कार का घडतो? भाषण नका करू, व्याख्यान नका देऊ. इंद्रियावरचा ताबा सुटला की घडतो तो बलात्कार. पुरावा पुरावा दुसरा अध्याय. एक इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करते. ओवी पहा किती सुंदर आहे. त्याच्या पुढची ओवी. एक इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती. त्याच्या पुढची ओवी. हे विषय जयाते ना कळती, सुख दुःख दोन्ही ना भवती, न घडे तयाती गर्भवाद सुसंगती. वया पाहून घ्या. दुसऱ्या अध्यायातली 350 नंबरची ओवी आहे. हा, त्यातला तज्ञ पाहिजे. हो, तज्ञ पाहिजे, सर्वज्ञ नाही. आपण तज्ञ आहे. संत तर सर्वज्ञ आहे. पखवाद्यातलं हे तज्ञ आहेत, गायनातले हे तज्ञ आहेत, हे पखवादातले तज्ञ आहेत, हे गायनातले तज्ञ आहेत, हे बांधकामातले तज्ञ आहेत, हे इंजिनिअरिंग मधले तज्ञ आहेत. हे तज्ञ आपण आहोत, पण संत सर्वज्ञ आहे. पुरावा 18व्या अध्यायातली शेवटची ओवी. हा सर्वज्ञतेचा ओलावा. जेवढं लागल तेवढंच घ्यायचं. बांधा घेऊन काय करायचं? एक शब्द सांगायचा ना, खरं रामायण सांगायचं काय उपयोग त्याचा? आपल्याला तेवढंच लागत आहे. हा सर्वज्ञतेचा झालं बरं का. आता आता किचकट आलं. तयार काय झाला? काम. घडला काय? बलात्कार. आता किचकट आहे बरं का. बलात्कार जर यशस्वी झाला तर लोभ तयार होतो, आणि झाला नाही तर क्रोध तयार होतो. बलात्कार जर घडला तर लोभ तयार होतो, आणि नाही घडला तर क्रोध तयार होतो. आता पुन्हा ऐका. एखादी गोष्ट जर सहज मिळाली तर वारंवार करण्याची इच्छा तयार होते, त्याच्यामुळे लोभ तयार होतो. आणि जर घडलं नाही तर घडत नाही म्हणून
क्रोध तयार होतो. आता ऐका, माणसाच्या नाशाला क्रोध कारणीभूत आहे. आजच्या कीर्तनात एक ध्यानात ठेवा, सगळं करा पण रागाच्या भरात वाईट कृत्य करू नका, त्याला फळ वाईट आहे. फळ वाईट आहे, फळ वाईट आहे. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय 2-4 दिवस लागत नाही, बलात्कार करायला 2-4 दिवस लागत नाही, पण त्याची फळं वाईट आहेत. पुरावा सांगू, अध्याय नंबर 3 मधल्या शेवटच्या ओव्या ऐका सगळेजण, लिहूनच घ्यावाव्या. जळेविन बुडविती, आगीविन जाळीती, दोरेविन बांधिती, शिखळेविन रुविती, पाशकेविन गोविती, हे ज्ञाननिधीचे भुजंग. याच्यातून सुटायचं का? 8व्या अध्यायातल्या शेवटच्या ओव्या, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेक, दया तेथे धर्म, संत तेथे ज्ञान, ज्ञानी तेथे आत्मदर्शन, सुमने तेथे वने, आणि भाग्य तेथे उल्हास. फायनल करून घ्या, पुन्हा डोकंच लावायचं नाही. आता पुन्हा किचकट आहे. तुम्ही पहिलंच सूत्रानं तयार झाला, काम घडला, बलात्कार, काम यशस्वी झाला तर क्रोध तयार होतो आणि राग आकळीचा. आज माणसं संपली कशाला? राग. जाऊ दे ना, नवरा बायकोचं भांडण झालं ना, भांडण होते, थोडा टीव्हीचा आवाज मोठा करा. ती भुकती का चावती? सावती कधी भुकती, भुकू दे थोडं, चावून भुकू दे, तिचा पावर कमी होते थोडा वेळ. तुम्हाला औषध सांगतो, आपल्याकडे सगळ्या रोगाला औषध. तुम्हाला जर राग आकळायचा असेल तर 3 औषधं सांगतो. एक, समोरचा माणूस लागला ना त्याच्यात पाहत राहायचं, बोलायचं नाही, ते कटाळत मागून. 1, 2, नाही तर थोडं हसायचं. बायकोचा लय राग आला, भांडून आला, त्यानं उचलून आपटली, जागेवर मिळली होती बायको. 29 वर्ष जाऊन बसलं घ्या, हसायचं, थोडं पावर कमी होतो. आणि 3री गोष्ट, नाही जमत ना तिथून निघून जा. 5-10 मिनिटं तुम्ही थांबू नका. भावाची गाडी वावरत तुम्ही गेली, जाऊ द्या. कर्म करायला सोपं आहे, भोगायला वाईट आहे. तुम्हाला असं म्हणायचं का जेलमध्ये गेलेल्या आरोपीला कर्माचं फळ नाही? पश्चाताप होते त्याला. काही माणसांनी सहज पुरींचे छेड काढून पाहिल्या, आयुष्याची वांडी पडली. काही पुरीने सहज याड्या पोराला मिस कॉल देऊन पाहिला, आयुष्यभर गोत्यात आली, ते वर याडं निघलं, तिला फक्त देखणं दिसलं, बांबावली ती. तू मारे बिना जी नाही शकती, ते जातोय वांगे उपटायला, तू काय करती? अय दरिद्री. नाही 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 नाही, तसं नाही जमत. ते गोरी बायको कधी करू नये, फुकाट मिळाली तरी करू नये. करून करायचं काय? उन्हात नेवा तर लाल पडती, आणि लाईट गेली तर फॅन खाली उडी आणते. का बोलते? बायको सावली पाहिजे, वांगे लावायला चालत, चिंगड्या निवडायला चालत, ती देव येतो असं बावलं. आणि ज्यांनी अशी लव्ह मॅरेज करायचे ना, लफडी चव गेली त्यांची महाराज. ती पोरगी नावं ना का मारती त्या पोराला. लव्ह मॅरेज करणारी पोरगी पोराला आवा नाही म्हणत. अरे महिना नाही बंगार नाही. चला थोडं पुढं, तुम्हाला पुढं जायचंच कवा. क्रोध तयार झाला, हसत जा, राग आखळा. माझं कीर्तन ऐकलेल्या माणसाला 6 महिने अटॅक नाही, त्यानं सर्टिफिकेट न्यायचं आपलं. एकटाच हसतो घरी गेलो. आणि हे महाराज कॅन्सर बरा झालाय, आता कॅन्सर राहिला नाही, पोलिओ राहिला नाही, टीबी तर राहिलंच नाही. आता 3च रोग आहे सध्या माझ्या सगळ्यांना 3च रोग आहे, तुम्हाला मला. 1 शुगर, 2 BP आणि 3 अटॅक. आणि 3 रोग काय येत्या आणि त्याच्यावरची औषधं सांगतो. 1 शुगर येण्याचं कारण काय? 22-23 वर्षाच्या पोराला शुगर वाढायची गरज आहे? बापाची पेंड फुकाट खातोय घरात, मी सकाळून बोंबलं तिंडत आहे, त्याला काय रोग झाला? पण ह्या औलादींनी कमी वयात व्यसन सुरू केल्यामुळे यांची शुगर वाढली. कोणती दारू घेतली तर शुगर शिवाय तयार होत नाही. दारू मध्ये इथिल अल्कोहोल असतच, त्यामुळे ह्या औलादीला लिव्हर सडले यांचे. बीपी वाढायचं कारण काय? भलतं टेन्शन. प्रियशीचं जमलं, जमू दे ना, तुला लोड झाले काय झालं? तिच्या पायी 3 मेले, तू 4था आहे. तू असा येड्यावानी काय करतो? 3 टमाट्याचे औषध केलं, तू टमाट्याचं रोगाचं घे. हाताने टेन्शन. हे बीपी वाढायचं कारण तुम्हाला बीपी येऊ नये असं वाटत असेल ना, मला मागचं उकरूच नका, झाला बीपी बाबी. आता हे समजा तुम्ही मी गरिबीतून मोठा झालो, आपल्या पोराला मान्य आहे का? आता हे आपल्याला 7वी पर्यंत पाठी होती, तिला साखा नव्हता, 9वी पर्यंत अंडरपॅन्ट नव्हती, मोकळा कार्यक्रम, कमराला पट्टी नव्हती, करगुट्याला लाकूड. हे सांगा बरं आपल्या पोराला.
ते म्हणतोय पप्पा तुमचा काळ दरिद्री होता. म्हणजे आता काय बोलायचं राहिलं, आम्ही भाग्यवान जन्माला आलो. म्हणजे सांगण्यात काही गरज नाही ना, सांगायची काय गरज. काही जुने म्हातारे काय म्हणतात, 2 पोरं झाले तुम्ही माझ्या बायकोशी बोलत नव्हतो. आता हे पटायच्या गोष्टी आहे का? अहो ते आता पटणारच नाही ना कोणाला. तू बोल नाही तर नको बोलू. शंका येणारे म्हणतील मग सगळे कार्यक्रम पार पडले कसे? अरे बाबा ते आता चालत नाही ना. मागचं काढायचंच नाही, अटॅक येणार नाही. काय मध्ये तुम्ही. आणि मागचं लोकांना आता पटत सुद्धा नाही. पूर्वी पहाटी म्हातारा बैल पाणी चारायला न्यायचा तर बैला माग काकडा पाठ करीत होता. आज मान्य आहे का? आज ते म्हणजे काकडा शिकायचा ना, मोटरसायकल घ्यावं लागेल. मग तिथं शिकाय त्याच्याकडे जायचं. येळभर क्लासला 40 मिनिटात असं पंताकडे बसला पकवान वाजवाय. येळभर क्लासला गेला. मग त्याची आई म्हणजे तो तसा क्लास शिकायला लागला ना, तसं बोलणं बिलणं बंद झालं त्याचं. तो पागल होईल तेव्हा तुला कळन तो काय भानगड. तो एक दिवस पकवान सोडीन आणि ढोलकी घरी घेऊन येईल. तू म्हणशील बया ही ढोलकी वाजवायची कोणी? वाजव तूच. तसं नाही आहे महाराज ते. चला थोडं पुढं, चला थोडं पुढं. राग आकडा आणि अटॅक येण्याचं हेच कारण आहे. जळकाट माणसं झाली. दुसऱ्याच्या दारात इनोवा पाहिली मी आला भार हसत जा. आणि अटॅक येण्याचं पहिलं कारण बोलत जा. माणसं बोलत नाहीत. बोलणं बार बंद झाले लोकांचं. त्या मोबाईल मुळे बोलानच 3 खोल्यांमध्ये 3 गेम चालू आहेत. एका खोलीत गुड्डीची गेम, एका खोलीत पप्प्याची गेम. अख्ख्या खोलीत गेमच. कोणी कोणाशी बोला ना. वर मोबाईल वर उचली ती, वर खाली वर नेते. घरांचा झालाय तमाशा. एकानं भात खाल्यावर वरण मागितलं म्हणजे सुधरानच लोकांना. फार येडी झाली लोक. मला ते मोबाईल मुळे अशी कानात वायरी घालतात, नुसती झुलात्यात. गाडी आली बी निघून गेली. काय ते मोबाईल तमाशा केला. एसटीच बसले ना, मोटरसायकलवर 2 आवलं बी चालले ना, कपडे बांधल्या, बंगरी बापाची पायदास. एक नळी त्या दुसऱ्याच्या कानात घालते आणि एक याच्या कानात. गाणं लागलं, गाडी जोरात झाली. बाबराव आला, कुत्र आडवा आलं, गुतलं ते डांबरी. मी आलं ते नळी गुतली तिथे वायर. काय त्या मोबाईलने तमाशा केलाय. कोणी कोणाशी बोलानं. पुढे बस माणसं एकटी बसत आहे तेडे बाबडी. मोबाईल बोलणार माणसं लई कठीण. फार अंधारात काय बोलत येत काय पाहत्यात. आणि मोबाईल वापरणाऱ्यांना झोप अपुरी आहे. ही माणसं झोपत नाही. ती काही एकदा पडली ना उश गादीवर मोठं चाललं, मग ती आगडी नागडी चित्र, भंगार भंगार डायलॉग ती घेऊनच डोक्यात तसं झोपत होती. पडलं सगळं, त्याला गोदडी फाडली निघालाची. तुझ्या आई बाबा म्हणले आपायला खाट पाडायचं, पण आता गोदडी फाडी म्हणजे अगं म्हणजे आम्हाला फाडी धोका काय कर. खाट पाडली होती त्याला 1-2 वेळा, पण आता काय करावं. पागल झाली लोक. कोणी कोणाची बोला ना. कंडक्टर 10 मिनिटं उभं होतं त्याच्या पुढं. तिकीटच काढी ना ती, नुसतं सोडायचं. कान फटीत ठेवली तेव्हा काढ. एक गायचं दूध काढाय गेलं कानात वाहिली, मग बाजली तर न्यावं का नाही. अख्खं दूध खाली गेलो. काय माणसं. एक लय विला गेला फोन आला, मग चैन तर खोलावा का नाही. मोकळा काय एकानं एक तर यंदा पाणी नाही. ज्यांनी रोप, एकाला रोप मिळालं पाणी होतं थोडं, त्यानं कांदे लावा बाया घेतल्या, वावर बिवर बांधलं. 300 रुपये रोजानं 10 बाया आणल्या. 3000 रुपये बायांना द्यायची. बायाने रोप बिप पटलं बांधाव बसल्या. आता पाणी आलं म्हणजे कांदे. ते मोटर चालू करायला गेले. 3 किलोमीटर मोटर होती. खोक्याजवळ गेलं फोन आला, बटन दाबून यावं का नाही. तसं वाफ्यात आलं. घ्यायला पाणीच नाही. परत गेलं तर लाईट गेली. दिले ना 3000 भरून. पाहता काय ना पागल झाली लोक. अरे देव इच्छा करता धन्य आम्ही
जन्माला
पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा Bye.